आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे नेते भास्कर जाधवजी. विरोधी पक्षनेते पदाबाबत आता आजचा तिसरा दिवस आहे अधिवेशनाचा, अद्यापही निर्णय झालेला नाही. नाही, असा आहे तो निर्णय लवकर होईल अशी काही लक्षणं दिसत नाही आहेत. कारण सत्ताधारी पक्षाचा लोकशाहीवर विश्वासच नाही, संविधानाचा मान सन्मान राखायचाच नाही अशी ज्यांची भावना आहे, जे संविधानापुढे त्यांचे वैयक्तिकच जे काय अजेंडा आहे ते राबवतात, आणि म्हणून तो विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय लवकर होईल अशी काही लक्षणं दिसतच नाहीत. अचानक वडेट्टीवारांचं नाव चर्चेत येणं तुम्ही कसं बघताय? मला माहीत नाही, मी कधी ऐकलं नाही ते कोणाचं नाव काय आलं, परंतु माझे नेते आदित्यजींनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही भास्कररावांचं नाव दिलेलं आहे आणि आमच्यासमोर फक्त आणि फक्त भास्कररावच आहेत. ज्या दिवशी आदित्यजी हे म्हटले त्या दिवशी 22 आमदार फुटणार आहे शिंदे गटाचे असंही म्हटले. तुम्हाला वाटते असं होईल म्हणून? होतच आलंय. तुम्ही बघितलं तर शिंदे गटाचे आमदार त्यांचाच मित्रपक्ष फोडण्याच्या मागे लागलेला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना 2029ला दोन्हीही घटक पक्ष, मग एकनाथरावांचा पक्ष असेल नाही तर अजितदादांचा पक्ष असेल, हे पक्ष आहेत त्या ताकदीचे ठेवायचेच नाहीत, तर ते जास्तीत जास्त विकलांग करायचे, क्षीण करायचे, त्या पक्षाची ताकद पूर्णपणे काढून घ्यायची आणि फक्त ते नावाला पक्ष ठेवायचे. गरज पडली तर जवळ करायचं, नाही तर दे धक्का. मुख्यमंत्री म्हटले की शिवसेनेचे आमदार आमचेच आहे, मग आम्ही फोडू कशाला? मग विषय ह्याचा अर्थ समजून घ्या. ते फार सूचक बोलले. फोडायची काही गरजच नाही, ते आमचेच आहेत म्हणजे आमच्याबरोबरच आहेत. त्यांचा पक्ष म्हणून त्यांचं स्थान ते मान्य करायला तयार नाही. मुख्यमंत्री म्हणाले आमचेच आहेत, ह्या शब्दाचा अर्थ खूप गहन आहे, एवढं सोपं समजू नका. याचा अर्थ की त्यांचा पक्षच ते मानत नाहीत, हा त्याचा अर्थ होतो. काल नाराजीच्या चर्चा होत्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात. काल मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं शिंदे साहेबांनी. असं आहे की काल त्या कार्यक्रमाला, पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. आम्ही लोकांनी एका गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की तो राजकीय कार्यक्रम नव्हता. तुम्ही आम्हाला बोलवणार आणि तुम्ही आमच्याच नेत्यांच्यावर टीका टिप्पणी करणार, हे कितपत शोभतं, कितपत योग्य आहे? ते पुस्तक प्रकाशन करा म्हणून विरोधी पक्षाचा मी सदस्य असून सुद्धा मी मागणी सभागृहामध्ये केली आणि माझ्या मागणीनुसार ते माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या भाषणाचं पुस्तक प्रकाशन होतं. तिथं तुम्ही आमच्यावरच टीका करणार, हे वास्तविक हे सभाशास्त्राला किंवा एकंदरीत मला असं वाटतं की संसदीय लोकशाहीला न शोभणारा आहे. धन्यवाद. शेवटचा प्रश्न कृष्णा खोपडे यांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांचं. कृष्णा खोपडे यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला रात्री 10:45. माझ्या माहितीप्रमाणे कृष्णा खोपडे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, नागपूरचे आहेत. याचा अर्थ सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या जीविताला एवढा मोठा धोका असेल तर विरोधी पक्षाला या सरकारकडून आणि या सरकारच्या लोकांकडून किती धोका हे स्पष्ट होतं. तुकाराम मुंडे समर्थकांनी धमकी दिली असं म्हणतात. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.